कुणी सांगितलं तुम्हाला का स्टे दिलाय म्हणून? आम्हाला ज्यावेळेसला पोलीस स्टेशनला चौकशी करायला गेलो आम्ही, एक पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता की पोलीस संरक्षण बाबत. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की SP ऑफिसला द्यावं लागेल. SP ऑफिसला ते पत्र दिलं. SP ऑफिसवरून ते पत्र आल्यानंतर त्यांनी आम्हाला जबाबासाठी बोलवलं. अर्जदारांना जबाबासाठी बोलवलं. अर्जदार जबाबासाठी गेले, जबाब घेऊन आले. त्याच्यानंतर ते म्हटले तुम्ही सर्कलची तारीख घ्या, तलाठी आणि सर्कल. मग आम्ही एक पत्र सर्कलला आणि तलाठीला दिलं. तलाट्यांनी पहिलं पत्र आम्ही दिलं, म्हटलं मॅडम तुम्हाला 7 दिवसाचा पिरियड 60 दिवसाचा पिरियड आहे. 60 दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्हाला या आदेशानुसार कारवाई करावी लागेल. त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला पत्र द्या. आम्ही जवळ पत्र दिलं. पत्र दिल्याच्या नंतर परत त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही आम्हाला अर्जदारांचं प्रतिज्ञापत्र तयार करून द्या. तलाठींनी आता सांगितलं. यो काय तहसीलदारचा आदेश आहे, प्रतिज्ञापत्र काय करून द्यायचं? त्यांनी परत प्रतिज्ञापत्र मागितलं. कुणी? तलाट्यांनी. नाव काय त्यांचं? वर्षा साबळे. आता हा आदेश आहे, याच्यामध्ये मी प्रतिज्ञापत्र करून मग द्यायचं त्यांनी प्रतिज्ञापत्र मागितलं. प्रतिज्ञापत्र करून अर्जदारांचं ते पण दिलं. त्यांच्याजवळ तो 5 महिन्याचा, आता हा 6वा महिना चाललाय. याचा कालावधी चालत झाला. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना 5 महिन्यात पण त्यावेळेसला जाऊन आलो आम्ही. 3 महिन्यानंतर लेटर घेऊन गेलो त्यांच्याकडे. आणि मग नंतर 2025 ला आदेश दिलाय. आदेश दिला. अजून त्याची काही अंमलबजावणी कारवाई काही केलेली नाही. सर्कलकडे आम्ही 2 वेळा गेलो. एकदा सर्कलने आम्हाला 25 मार्च फक्त अशी तोंडी तारीख सांगितली होती मला, 25 मार्च अडथळा दूर करण्याची. पण त्याच्यानंतर ते म्हटले बाबा आमच्याकडे फॉर्मॅट नाहीये, म्हणजे नोटीस कसं काढायचं काय करायचं. सर्कलनी हे आम्हाला सांगितलं फॉर्मॅट नाहीये, कसं काय करायचं काय नाही. शिलादेवी बोदड, दोन्ही महिला आहेत. हो दोन्ही महिला आहेत. मग त्याच्यानंतर त्यांनी आता हे नोटीस काढलं. हे नोटीस दिल्यानंतर त्या नोटिसावरती दिली 20 एप्रिल तारीख. 20 एप्रिल तारीख दिल्यानंतर म्हणून आम्ही मध्ये चौकशी करायला गेलो. आम्हाला पोलिसांनी पहिले सांगितलं होतं की जी आहे ती रक्कम तुम्हाला भरावी लागेल पोलीस संरक्षणाची. आम्ही मान्य केली. ज्यावेळेसला आम्ही तिथे ती चौकशी करायला गेलो ते म्हटले बाबा आम्हाला स्टे ऑर्डर दाखवली. त्यांनी नुसती दाखवली एवढं सांगितलं, दिली सांगितलं नाही. कोण म्हटलं तुम्हाला स्टे ऑर्डर? हा हांडे जमादार यांनी सांगितलं की स्टे ऑर्डर दाखवली आम्हाला. त्यांनी स्टे ऑर्डर आणलेली आहे समोरच्या पार्टीने. मग कसं काय करायचं. मग आम्ही त्यांना ते जबाबामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही स्टे ऑर्डर आणली. कारण समोरच्यांचे पण ते जबाब घेतात ना पोलीस. मग आमचे जबाब झाल्यानंतर त्यांचे जबाब घेतले होते. आणि आता सर्कलनी पण तेच सांगितलं की स्टे ऑर्डर दाखवली त्यांनी आम्हाला. आहे का स्टे ऑर्डर? त्यांच्याकडे स्टे ऑर्डर त्यांनी अर्ज केला स्टेला, पण तो हटवलाय. म्हणजे त्यांचं स्टेची विनंती अमान्य केली. हे प्रांत अधिकाऱ्याचं पत्र आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 28/11/2025 त्यांनी समजा अपील अर्थ गेले, किती दिवसांनी गेले असतील ते आम्हाला माहित नाही. पण त्याचं समजा अपील केल्याचं प्रांताचं नोटीस येतं अर्जदारांना. तुम्ही ते कोण आहे ते बोदड म्हणून हे सर्कल, त्यांना फोन लावा बरं. आहे का नंबर तुमच्याकडे त्यांचा? लावा बरं. काय झालं म्हणून तुम्ही आज येणार होते, काय झालं? या ठिकाणी आम्ही सगळे गावकरी सकाळपासून थांबलेलो आहोत. चालले त्यांचं काय. या तुम्ही इकडे या. हे 3च लोक अडथळा करतात ना? हो हे 3च लोक अडथळा करतात. नाही त्यांनी स्पीकरवर टाका. नाही ते बोलतील ना आधी. हो नमस्ते मॅडम. नमस्ते. अहो म्हटलं ते आज नोटीस होतं इंगळूरला येणार होते, ते रस्ता खुला करून देण्यास. त्या दिवशी माझ्याकडे समक्ष हो आलो होतो आम्ही तुमच्याकडं. फोन करून कशाला विचारताय? मग आता त्याच्यावरती काय फोन लावलाय का? हा ऐका ना, मुद्दामच लावलाय फोन. त्याला काय स्टे ऑर्डर आहे का मॅडम? ऑफिसला या. अहो सांगा ना मॅडम, मी संदीप उतरडे बोलतो. तुमचा कॉल रेकॉर्ड आहे. हो असू द्या. त्यांचा केस चालू आहे प्रांत ऑफिस मध्ये. त्यांची 28 तारीख आहे. त्यांचा निकाल झाल्याशिवाय आपल्याला येता येत नाही तिथं. तुम्हाला असं कोणी सांगितलं? तुम्ही सर्कल आहे का कोण आहे मॅडम? तलाठी आहेत कोण आहेत आपण? मी सर्कल आहे. बस सर्कल. मग त्याच्यावर का स्टेचा त्यांचा दावा अमान्य केला आहे? प्रांतांनी तिथं शेरा मारलाय. जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत खालच्या निकाल देता येणार नाही असं तिथं म्हटलेलं आहे त्यांच्यात. त्यांना विचारलं कोणाला विचारू? अहो तुम्हाला कळतो का? अहो मॅडम ऐका ना, तुम्ही जबाबदारीने बोला मॅडम.
ही न्यूज चालू आहे. पूर्णतः जबाबदारीने बोलते. अहो ऐका ना, त्यामध्ये काय लिहिलंय? चालू आहे. अहो ऐका तर खरं. ऐका तुम्ही रेकॉर्डिंग करा, काही करा. हम्म. त्यांची प्रांत ऑफिसला केस चालू आहे. प्रांतांनी शेरा मारलेला आहे. जोपर्यंत दोघांना तिथं म्हटलेलं आहे त्यांनी की जोपर्यंत याचं सुनावणी होत नाही तोपर्यंत याच्यावर कोणती कारवाई करण्यात येऊ नये. असा कुठं शेरा मारलाय? त्याच्यामध्ये हा कुठं आहे पण? कशाला? हॅलो, कोणत्या अर्जावर? साहेबांनी रोजनाम्यावर साहेबांनी शेरा दिलेला आहे. अहो मॅडम, इथं बघा ना, प्रांत साहेबांचं रोजनामेपेक्षा तो निकाल आहे तो महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये प्रांत साहेबांनी लिहिलंय. ऐका तर खरं मॅडम, ऐका ना. ठीक आहे, माझं काही चुकत असेल ना तर तुम्ही माझ्या वरिष्ठांना विचारा. जर त्यांनी थांबायला सांगितलंय तर आपल्याला थांबावं पण लागेल. तुम्हाला काय असा आदेश आहे का थांबा म्हणून, रस्ता खुला करू नका म्हणून? मग ते खालच्या लोकांनी कारवाई कशी करायची त्यांचं अपील दाखल असताना? अहो मॅडम, अपील चालू आहे म्हणजे तो काय स्टे. अहो हे बघा, मी तुम्हाला 1 मिनिटात वाचून दाखवतो. त्यात लिहिले अर्जदार तहसीलदार जुन्नर यांच्या दिनांक 10/1/2025 च्या आदेशाचे. त्यांचं वरती अपील आहे प्रांत ऑफिस. अहो ऐका तर खरं, आदेशाची स्थगिती मिळण्याबाबतची मागणी ही अमान्य करण्यात येत आहे. प्रस्तुत रिव्हिजन अर्जाची पुढील सुनावणी 30/12/25 ला. तारीख चालू आहे तिथं. आता आज रोजी त्यांची सुनावणी आहे तिथं. अहो पण त्याला तुमच्या कारवाईला स्टे नाही ना दिला तहसीलदारांच्या. तिथं जोपर्यंत त्यांचं सुनावणी होत नाही तोपर्यंत कारवाई होऊ नये असं लिहिलेलं आहे स्पष्ट त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय तुम्हाला कुठे लिहिलंय सांगा ना, माझ्याकडे आदेश आहे म्हणून मी म्हणतोय. रोजनाम्यावर त्यांचं आहे, त्यांनी मला दाखवलेलं आहे. मी कचेरीत रिपोर्ट केलाय तसा की असं असं यांचं केस चालू आहे. केस चालू आहे? हा, म्हणजे अपील दाखल आहे. बर, ठीक आहे. आता आम्ही तहसीलदार साहेबांना विचारतो, काय हरकत नाही. ठीक आहे, चालतंय. ओके. काय वाद घालण्यामध्ये अर्थ नाही. याच्यामध्ये दिसतंय प्रेक्षकांनो, याच्यामध्ये हे जे शंकर कामाजी रामसे, चंद्रकांत कामाजी जे रामसे आहेत त्यांच्या विरुद्ध या गावकऱ्यांनी अरुण कुठे गेले ते, हे दोघं तिघांनी यांनी इतरांनी हा रस्ता खुला करण्याची मागणी केलेली होती. आता विषय असा झालाय का तहसीलदार जे जुन्नरचे सुनील शेळके होते, आता ते बदलीवर गेलेत, तर त्यांनी हा रस्ता खुला करण्याचा आदेश दिला. आणि खुला करण्याचा आदेश दिल्याच्या विरोधात ऑब्व्हियसली ते हे जे आहेत शंकर कामाजी डामसे, चंद्रकांत कामाजी डामसे किंवा सूरज शेळकंदी जे होती ते प्रांत अधिकाऱ्याकडे गेले. त्यांनी अर्ज केला का आमच्या ह्या जो तहसीलदार यांनी आदेश दिलाय तो आम्हाला मान्य नाही, तुम्ही त्याला स्टे द्या. तर प्रांत अधिकारी गोविंद शिंदे जे होते तर त्यांनी थेट आदेश दिलेला आहे. त्यामध्ये म्हटलंय की इंगळूण तालुका जुन्नर येथील गट क्रमांक 99 आणि 97 मधील जाण्या येण्याचा रस्ता खुला करण्यात यावा असा आदेश पारित केलाय. सदर पारित केला असल्याच्या दिसून येत आहे. सबब न्यायिक समतोल हा अर्जदार यांच्या लाभात असल्याने, म्हणजे काय लाभात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही. म्हणजे अर्जदार जे आहे ज्यांनी अर्ज केला स्टे मिळावा त्यांच्या लाभात दिसून येत नाही. त्यामुळे अर्जदार व जाब देणाऱ्यांना दाव्याच्या कामकाजाकरता दरम्यान वाद प्रकरणाबाबत कायदेशीर म्हणणे मांडण्याची पुरेशी संधी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे अर्जदार तहसीलदार जुन्नर यांचे दिनांक 10/1/2025 रोजीच्या आदेशाचे स्थगिती मिळण्याबाबतची मागणी ही अमान्य करण्यात येत आहे. आणि या रिव्हिजन अर्जाची पुढील सुनावणी 30/12/2025 रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालय जुन्नर येथे ठेवण्यात येत आहे. तर हा 28/11/2025 चा गोविंद शिंदे यांचा हा आदेश आहे. आणि आता हे जे आहेत तलाठी किंवा सर्कल हे काय बोलले हे आता आपल्या लक्षात येतंय. आणि कशा पद्धतीचं हे गावकऱ्यांचा, त्यांना आपण विचारलं का काय असा आदेश आहे का स्टे दिल्याचा तुमच्याकडे काय विशेष, तेव्हा त्या शेरा लिहिलाय. आता तो खरा आहे की खोटा आहे कसा लिहिलाय तर त्यांना माहिती, त्यांना सांगता पण येत नाहीये. प्रशासन आता हे जे आपले जे आहेत महसूल मंत्री बावनकुळे अतिशय चांगले निर्णय घेत आहेत आणि त्यांच्या निर्णयामुळे रस्ते आताशी ओपन करायला सुरुवात झालेली आहे. परंतु हे जे खालचे जे अधिकारी आहेत तर त्या अधिकारी अशी टोलवाटोलवी करतायत काहीच्या बाई मनाने अर्थ लावून किंवा कोणत्या याचा संदर्भही नसताना चुकीचं ग्रामस्थांना आपल्याला सुद्धा सांगतात. त्यांची बोली भाषा देखील तुम्ही बघा. हे सेवक आहेत का काहीतरी कोण मालक आहेत असा प्रश्न यातून नक्कीच उद्भवतो. आता मग करायचं काय मग बाबा? देऊ का नाही देऊ पण विचारलं का त्यांनी? आता या काठीमध्ये जाणार टेकोट पडले बिडले मग पडले तर मोडले हात पाय, मग काय दुसरं? जुन्नरला जायचंय, दवाखान्यात जायचंय, मग काय करायचं? काय रे इकडे सोन्या नाव सांग. शाळेमध्ये मुलांना बघा किती. आयुष एवढंच नाव आहे का? पुढे पूर्ण सांग. आयुष निलेश डामसे. आणि तू आता कितीला जातोस? दुसरी. बर, मग कसं जातोस? रस्ता आहे का जायला शाळेत? नाही. मग जायचं कसं? पडत हा? पडदडत.
हा? पडत पडत दडत किती वेळा पडला? नाही कधी नाही पडला ना. आणि पावसाळ्यात कसं करता? पावसाळ्यात पायसा टाकल्या पाय सटकतो. म्हणजे ही बघा, सगळी आता हा चिखलाचा एक व्हिडिओ. पावसाळ्यामध्ये शाळेत मुलं अशी नेली जातात, शाळेची मुलं, म्हातारी माणसं. बरं, प्लस त्यांनी हे समोर आहे ना. जाता येत जाऊ दे, नाही. नका रडू, होईल रस्ता. काय सांग बोला बायांनो. मग आता काय करायचं आता व्हायलाच पाहिजे ना आमचा रोड. आमची लय हालत आहे, पोरांची लहान लहान मुलांनी जाता येत नाही, काय नाही, काय करणार चिखलामध्ये. पूर एवढं असत का फार गुड्यांच्या वर पूर असतोय. त्यांच्यामुळे आमची आता एवढी 4-5-6 घर आहेत आमची, एवढ्यांचं कसं होणार नाही. व्हायलाच पाहिजे ना. काय रे, किती गाव असतो पावसाळ्यात? लई पाऊस असतंय. बांधा आणि उड्या मारायचे. चिखल पाय घालायला लागत आहे पण पायावर. आखी बॅग बिग आखी भिजून जाते. कपडे पडल बिडल कसं. आणि घेऊन जायला लागते. परत गॅसची टाकी वगैरे. बरं, ही कसं जायचं, माणसं पाय सटकतात, काय होत आहे. जुन्या लोकांना हे माहिती आहे. जुनी लोक जे जाऊन आले, आता चंद्रशेखर बावनकुळ्यांनी जे काढलं, अधिवेशनामध्ये बोलले, 40 वर्षाच्या जुन्या तर नोंदी नाही आहेत ग्रामपंचायतला. जे जुने पूर्वीचे रस्ते होते त्याच्या नोंदी नाही आहेत. पण 40 वर्षाची सुद्धा जे रस्ते आहेत ते तुम्हाला तोडता येणार नाही, तो अधिकार नाही. या तर 100-150 वर्षापूर्वीचा रस्ता होता, तो यांनी अधिकारात तोडला. जर केस चालू असताना तोडलाय, यांनी अतिक्रमण केलं. बरं ठीक आहे, आता तेच होते वारंवार. तर शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या गैरप्रकारची दखल घ्यावी आणि हा जर रस्ता तहसीलदारांनी जो निर्णय दिलेला आहे रस्ता खुला करण्याचा, आता तो निर्णयाची अंमलबजावणी करणं ही कुणाचं काम आहे? तर प्रशासनाचं काम आहे, पोलिसांचं काम आहे. आणि हे रस्ते ओपन करण्यासाठी बंदोबस्त जो असतो तो सुद्धा फ्री करण्यात आलेला आहे असं माझ्या माहितीमध्ये आहे. तरी पण यांच्याकडून शेतकऱ्यांकडून पैसे घेता येतात. ही लोक कामधंद्याला जाणारी, रोजानी जाणारी लोक कुठून पैसे आणणार? ऑफिसमध्ये बसून ऑफिसला या, इकडे या, तिकडे या, हेलपाटे मारायला लावाय गोरगरिबांना, तेव्हा यांना हे कळणार नाही. तर माझी विनंती आहे का तातडीने याच्यामध्ये हे करावा. जर अन्यथा जर आपण हे मार्ग नाही काढला तर हे गावकरी सगळी उपोषणाचा अर्ज. उपोषण करणार आहेत. पाहत राहा जुन्नर टाइम्स, इंगळूण तालुका जुन्नर.